पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। बुराई नदीला मिळणार वैभव। नदी संवर्धन व नवीन बंधाऱ्यासाठी सभापती मनोहर पाटील यांचे पालकमंत्र्यांना निवेदन। शिंदखेडा स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल। बुराई नदीवर भव्य केटीवेअर उभारणीची मागणी। शिंदखेडा शहरातून वाहणाऱ्या बुराई नदीच्या संवर्धनासाठी तसेच जुन्या केटीवेअरच्या जागी नवीन भव्य केटीवेअर बंधारा उभारण्याची मागणी शिंदखेडा नगरपंचायतीचे नगरसेवक तथा सार्वजनिक बांधकाम सभापती मनोहर गोरख पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांना निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटलंय की बुराई नदीवरील विद्यमान केटीवेअर सुमारे 35 ते 40 वर्षापूर्वी बांधण्यात आला असून सध्या तो अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे। केटीवेअरच्या फाउंडेशन मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने नदीत पाणी साठत नाही, त्यामुळे दरवर्षी हा बंधारा कोरडाच राहतो आणि शिंदखेडा शहरालगतच्या शेतजमिनी व विहिरीमध्ये पाण्याची साठवण होत नाही। पूर्वी बुराई नदी बारमाही वाहणारी व स्वच्छ पाण्याने समृद्ध होती। नदीतील पाणी जॅकवेल मार्फत शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरवले जात होते, मात्र कालांतराने नदी कोरडी पडून तिच्या पात्रात गाळ व घाणीचे साम्राज्य पसरले आहे। ही परिस्थिती बदलण्यासाठी नदीचं खोलीकरण, गाळ काढणे, संवर्धन व सुशोभीकरण करण्याबरोबरच योग्य ठिकाणी बंधारे उभारून नदीत बारमाही पाणी साठवण्याची गरज असल्याचं पाटील यांनी नमूद केले। तसेच नदीकाठावर सुंदर घाट उभारून नागरिकांसाठी फिरण्याची व बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला। यामुळे शिंदखेडा शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटू शकतो। पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या पुढाकाराने शिंदखेडा शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करेल असा विश्वासही मनोहर पाटील यांनी व्यक्त केला। या विषयावर सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की बुराई नदीचं संवर्धन आणि नवीन भव्य केटीवेअर उभारणी झाल्यास शहराच्या विकासात मोठी भर पडेल आणि नागरिकांच्या मनात पालकमंत्र्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवलं जाईल। यावेळी पत्रकार परिषदेत शिंदखेडा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष उदय देसले, पाणीपुरवठा सभापती दादा मराठे, आरोग्य सभापती चंदू सोनवणे, बालकल्याण सभापती अबू कुरेशी, नगरसेवक दीपक देसले, संदीप गिरासे, सुयोग भदाणे, गुलाब सोनवणे, खरेदी विक्री संघाचे संचालक उमेश गिरासे, सूरज देसले व अक्षय देसले उपस्थित होते। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।